बिग बॉस मराठीमुळे राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। राकेश घरात बऱ्याचदा त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल व्यक्त होताना दिसतो। करण सोनवणे, आयुष संजीव यांच्याशी बोलताना राकेशने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं होतं। आता प्राजक्ता शुक्रे सोबत बोलताना राकेशने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल सांगितले। लहानपणी राकेशला डिस्लेक्सिया नावाच्या आजाराचा सामना करावा लागला होता। राकेश प्राजक्ताला म्हणाला, मी लहान असताना डिस्लेक्सिक होतो, तारे जमीर पर मधल्या मुलासारखा होतो। मी खूप वर्ष शाळेत तोंडी परीक्षा दिली, शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे। आता पण स्क्रिप्ट वाचताना दुसऱ्या ओळीवर जाताना मला गोंधळायला होतं। जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट देतात ना, तेव्हा चला रीडिंग करूया असं नाही करत मी, ते शब्द फ्रेंडली व्हावे लागतात। मी कलेतून एक्सप्रेस करायला शिकलो। या आठवड्यात घरात पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अनुश्री मानेने राकेश बापटला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढल्यानंतर तो प्रचंड चिडला होता। त्यानंतर प्राजक्ता, करण आणि आयुषमध्ये राकेशच्या स्वभावाबद्दल चर्चा झाली। तेव्हा प्राजक्ताने करण आणि आयुषला याबाबत सांगितले। लहानपणी त्याला अशा प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागल्याने त्यामुळे त्याच्या वाटेल जे आले त्यामुळे तो थोडासा असा बंडखोर झालेला आहे, असं प्राजक्ता म्हणाली।